हाप मांग पुढे सरकत नाही ना. अरे पुढे आल्याचं लंब्याला पुढे गेलो. एवढं घेतलं पुढे. अरे एले पुढे बसले मांग पुढे सरकताय. असं एक मिनिट आम्ही दोघं बारके आहो. आम्ही दोघं पुढे बसतो. हा पुढे बसतो. प्रभातन मी प्रभात बसतो पुढे. अशी कटायली आमची दिन. ह्याच्या मांडीवर एकदा ह्याच्या मांडीवर एकदा. नमस्कार पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं प्रथम केंद्रीय ब्लॉग मध्ये. तर भावांनो, मी आलो होतो जळगावला मित्राच्या लग्नाला, पण आता आम्ही आमची कलिग गँग सगळे आम्ही आता आलोय. म्हणजे कुठंच नाही असं हे मंगळग्रह मंदिर आहे ते इथं जळगावपाशी अंमलनेरला. तर इथून दर्शन घेऊन आम्ही उद्या शेगावला पण जाणार आहे आणि आत्ता इव्हिनिंगला लग्न आहे. मग आता दर्शन घेऊन लग्नाकडे जाणार आहे. आमची गँग शाळा मध्ये दाखवतो मंदिर. तर मंगळग्रह मंदिरात दर्शन घेऊन आणि तिथं आरती करून आम्ही निघालो थेट मित्राच्या लग्नात. पंढरीनाथ भगवान की जय. बोलो सब संतान की जय. सब संतान की जय. माझे बाप्पा मोरे. महाराज की जय. तर भावानो, आज आमचा दुसरा डे आहे जळगाव मध्ये. आमचा शेगावचा प्लॅन कॅन्सल झाला. आता आम्ही निघालो अजिंठ्याला. तर गाडीत बसायला जागा नाही तरी हा मित्र बघा काय करत यायची बसायचं घरी असं. आता आम्ही निघालो अजिंठ्याला. आम्हाला टेन्शन आहे इकडे. आम्ही दिसून राहिलो, बसता येऊ राहिलो, पाय दुखू राहिले, सगळा त्रास दिसा नाही. मजा ले रहा है सबसे. कभी इसके गोद में कभी उसके गोद. आम्ही जातोय फर्स्ट टाइम अजिंठ्याला. यातले काही जण जाऊन आलेत. चला करू अजिंठा एक्सप्लोर. आणि आता सोबतच वेदम जो आहे तो इथली फेमस काहीतरी खाऊ घालणार आम्हाला आता ब्रेकफास्ट. बघू काय खाऊ घालतो. काल मस्त तरी पोहे खाऊ घातला. काय स्वाद होता, काय स्वाद होता सांगणार. बघू आता अजून काय खाऊ घालतो इथलं फेमस. काय सांगले मसाला इडली डोसा. मसाला इडली डोसा जैसे में इडली डाल के देखो. मसाला इडली इधर का फेमस होगा वो खाऊंगा. मागो रे वेदा जी काय असेल ते मागो. आम्ही ट्राय करायचं. आणखी काय सांगायचं. फेमस साऊथ इंडियनला काय चव चालली नाही. मग शेवटी आलो आम्ही पिंटू नाश्ता सेंटरवर. मस्त तर्री पोहे खायला. तर आपण साऊथ इंडियन खाल्लं पण शेवटी पोहे भेट. In 500 meters, make a U-turn. पोचलोय आपण आता अजिंठा पार्किंगला. तर इथून 4 किलोमीटर आपल्याला बसनं जायचं आणि मग आपल्याला लेणी पाहायला मिळणार. चला तर मग बघूया लेणी. आता आपण जे तिकीट घेतलं त्यात सगळं इन्क्लूड आहे का कसं आहे. होय, आपण जे तिकीट घेतलं सगळं वेगळं आहे. मस्त वेगळं का त्याचा. तर असा मस्त असा वे बसच्या बस स्टॉपला जाण्यासाठी. मस्त असा ओढा इथं आणि नाहीये पण. तर इथून अशा महामंडळ आहेत आपल्याला वरी जायला. दुसऱ्या अशा काही स्पेशल बस नाहीत. प्रत्येकी 30 रुपये तिकीट आहे इथून. चला चला बसा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथं फक्त आपली हेच लोक नाही तर बाहेरून सुद्धा मॉन्क लोक आलो. जी रोड होता ना एवढा खतरनाक होता ना बाईस. आपण इकडे बाईक अलाउड पाहिजे होती. काय मजा आल्या भेंडी बाईकला.
ही असली भंगार इष्टी असताना सुद्धा एवढी मजा आली ना रोड बघताना वाईसा असल्या डोंगरात रोड भरलाय. तो तिकडं मॅप पण आहे, मॅप बघून आता फिरू आम्ही रापसाप सगळं. वी हॅव लेस टाइम. जातो फास्ट कुठं आहे तिकीट? अजंता केव्हचा साईड प्लॅन आणि इथं सोबत दिलेली आहे पूर्ण केव्हची माहिती. खालचे जे काढले ते काय तर भावानो तुम्ही इथं येताय तर नक्की कॅश आणा, नाहीतर इथं तुमचे वांदे होईल. इथं कॅशच लागते. तिकीट काढले ते काय आता 100 करतोय 60 लोट कॅशचं. तर नक्की तुम्ही पैसे बाळगा, नाहीतर वापस जावं लागेल कॅशसाठी. होय बरोबर आहे का नाही? प्रवेश शुल्क दाखवून इथं प्रत्येकी 40 रुपये. तर असं आहे तिकीट चार्ट. खुर्ची डोल हे इथं बसून फोटो नाही पहिले. जर तुम्हाला काय इश्यू असेल चालत तर इथं खुर्चीची पण सोय 2000 रुपये पर पर्सन घेतात. त्यावर रिक्वेस्ट करतात. तर हे पूर्ण फिरायला आपल्याला लागणार 2 तास. तर चला पटापटा आणि मस्त घेऊया फिरून आपल्या अजिंठा केव्स. चलो चलो रापसाप चलो रे पब्लिक. बघ चड्डी निघाली आमच्या पडतात. भाई साहब जवळून तर बघणारच, पण हा लांबून येणारा व्ह्यू आहे आणि एकदम खास आहे. खाली नदी पण जाते खालून, म्हणजे एकदम डोंगराच्या मधोमध काम केलेलं आहे अजिंठा केव्स. खरंच आहे. आम्ही गुफा बघितल्या, पण शक्यतो गुफा सेम आहेत, फक्त त्याच्यामध्ये बुद्धांच्या ज्या मुद्रा आहेत ते वेगवेगळ्या आहेत. मग आता आम्ही मेन गुफा कव्हर करत जातोय. तिकडे पाठी आहेत मेन गुफा. चला त्याच्यामध्ये काय वेगळं आहे ते आपण बघू. केव नंबर 6 आहे. ह्याच्यामध्ये पण मुद्रा चेंज आहे, म्हणजे शक्यतो सगळं कोरीव काम वगैरे सगळं सेम आहे, फक्त मुद्रा आपल्याला चेंज इथं दिसते. तो एक केव नंबर 6 मध्ये आपण सेकंड फ्लोअरला जातोय. फुल्लू बॅशा पायऱ्या आहेत, मस्त असं कोरीव काम. तर बघू ह्यात पण वरी सेम स्ट्रक्चर आहे का वेगळं काय. तर ही पण तशीच केव आहे, पण ह्या ठिकाणी थोडं जास्त क्या उस टाइम पे हम लोग सेकंड फ्लोर बिल्डिंग इमेजिन करते. तर आपण जी पुण्याजवळ लोणावळ्याला जी कारला केव आहे का, तिथं जी सेम सभामंडप आहे तसाच सेम सभामंडप आहे. हा आहे केव नंबर 10 मध्ये. बाहेरल्या साईड पूर्ण दगडी ही मध्ये रॉक आहे, रेड कलरचं पोर्शन दिसत. चित्रीकरण होतं, पण ते जरा रिन्यू करण्याच्या ह्याच्यामध्ये ते खराब झाले. बघू शकता ओल्ड अशा मुद्रा ह्याच्यावर दिसत आहे. कसा वाटला भाऊ अजंता केव्ह? एक नंबर. जस्ट लाईक वाव चुंबेश्वरी. सेम आणखीन लास्टचा जो केव आहे तिथं पण सेम सभामंडप आहे, पण वरती काहीतरी थोडं डिफरन्स आहे इथं. ते आपण बुकमध्ये बघू आणि हे करू. आणि इकडं आणखीन थोडे जास्त कोरे काम इकडं बघायला त्या केवमध्ये एकदम लास्टची केव होईल. तर हा तो वरून दिसणारा ब्रिज, मस्त नदी क्रॉस करून जाणार, एकदम सुंदर असं फील आहे. ए माईशा जोंगे रिॲक्शन दे.
आणि आता थोडा लफडा झाला आमच्यासोबत. आम्ही जळगावला ट्रेन येते ह्या हिशोबाने सगळा प्लॅन केला आणि आता जळगावला ट्रेन सापत नाही. तिथून आम्हाला आता भुसावळला जायचं. अजून जेवण राहिलं, इथून 60 किलोमीटर जायचं आणि आमच्याकडे 2-2.5 तास. तर आता फुल गडबडीचा विषय. आपला व्लॉग इथं संपतो भावनो. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर मजा करा.